पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। गुरु हे शिष्याला म्हणू लागलेले आहेत की समोरील श्रोता जर भाविक आणि श्रद्धावान असला तर वक्त्याला सुद्धा कथा निरूपण करताना आनंद वाटतो। विषयासक्तीचा त्याग करून युक्ती प्रयुक्तीनं कितीही साधना केली तरी मात्र मनामध्ये भगवंताविषयी प्रेम भक्ती नसेल तर त्याचा काय उपयोग आहे। अशांना भगवत दर्शन कदापि होत नाही। म्हणून मनामध्ये भगवंताविषयी प्रेम आणि भक्ती असावी, भाव असावा। सर्व साक्षी विश्वात्मा सर्वांचे मनोगत जाणणारा आहे। तो आपली सर्व कर्मे ईश्वराला उद्देशून करतो। जो ईश्वराला उद्देशून कर्म करतो, काम क्रोध द्वेषाधिकांचा त्याग करून शुद्ध भावाने त्याची भक्ती करतो, त्याचे अंतःकरण निर्मळ आहे। त्या भाविकाला जगदीश्वर परब्रह्म परमात्मा प्रत्यक्ष दर्शन देतो। त्याची अहोरात्र काळजी घेतो, त्याची सेवा करावयास मिळावी म्हणून तिष्ठत राहतो। त्याच्या कृपेने प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टी सहज सुलभ होऊन जातात। आपला परम भक्त चंचल भारती याचे शब्द खरे करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी रामदास, सेवादास व कृष्णदास या तीन साधूंना कमंडलू तीर्थावर दत्त स्वरूपामध्ये दर्शन दिले। कृष्णगिरी भारतीबुवा, रामपुरी खाकीबुवा व अवघडदास अघोरेबुवा यांनाही श्री गुरुकृपेने दत्त दर्शनाचा लाभ झाल्याने ते कृतार्थ झाले। यावेळी अंतरसाक्षी श्री स्वामी समर्थांनी प्रत्येकाच्या अंतःकरणातील शंका कुशंका जाणून घेत त्यांना त्यानुसार मार्गदर्शन केले। त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्यापैकी चरणदास नावाच्या साधूच्या मनात मनोजय व आत्मज्ञान प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याची इच्छा होती। श्री स्वामी समर्थांनी त्याचे मनोगत जाणून शिष्य चंचल भारती याला त्याच्या शंकेचे निवारण करण्यास सांगितले। तेव्हा स्वामींना साष्टांग प्रणिपात करून चंचल भारती म्हणाला, साधूजन हो, मन स्वभावताच अतिशय चंचल व बलवान आहे। त्याचा निग्रह करणे ही काही सोपी गोष्ट नाही। मनोविग्रह हा अखंड अभ्यास व दृढ वैराग्याने साध्य होतो। मनोविग्रहाचे हटनिग्रह व क्रमनिग्रह हे दोन प्रकार आहेत। कान, डोळे, त्वचा, नाक व जीभ ही पंच ज्ञानेंद्रिय व जीभ, हात, पाय, गुदद्वार व उपस्थ ही पंचकर्मेंद्रिय यांचा हठयोगाने म्हणजेच त्यांची उपेक्षा करून निग्रह केला जातो। परंतु हठयोगाने मनोजय होत नाही। अध्यात्म विद्याधिगम, महात्मजनांचा समागम, वासनांचा परित्याग आणि प्राणस्पंद निरोध योग हेच ते चार युक्तिरूप उपाय आहेत। चैतन्य निशब्द, निर्विषय, विकाररहित व वृत्तीरहित आहे। निसंकल्प व निर्विकल्प आहे। ते नाम आणि रूप यांनी सर्वत्र व्याप्त आहे, झाकलेले आहे। आपणच ते ब्रह्म आहोत। ब्रह्माहमस्मी हे जे ज्ञान त्यालाच अध्यात्मविद्या असे म्हणतात। सातत्याने आत्मचिंतन केल्याने मन आपोआप निर्विषय होते। भोगातून पुनर्भोगाची इच्छा व पुनर्भोगातून भोगाच्या इच्छेतून बंधन निर्माण होते, जे जीवाला असंख्य सुख आणि दुःख भोगायला लावते, त्याला वारंवार जन्ममरणाच्या चक्रात अडकवते। बंधनाचे हे स्वरूप ओळखून वासनांचा त्याग करून मोक्षासाठी प्रयत्न करून आसक्तीवर विजय मिळवल्याने बोधसंपन्न मनुष्य वासनेच्या पलीकडे जातो। व्यवहारामध्ये असंग राहिल्याने मोहाचा त्याग केल्याने देह व त्यायोगे प्राप्त होणारे सुख
नाशवंत आहे असा दृढ निश्चय ठेवल्याने व प्रपंचचिंतन सोडल्याने वासनांची निवृत्ती होऊन मनोजय होतो. ज्याच्यामध्ये अतिप्रबळ वासनांचा त्याग करण्याचे सामर्थ्य नाही, त्यांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्राणायामाचा दृढ अभ्यास करावा. आसन आणि भोजनादिकांचे जे नियम आहेत ते नियम मात्र अतिशय कटाक्षानं पाळले जावे. कारण जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन, जैसा पिओगे पाणी वैशी होगी वाणी. अशा पद्धतीनं त्या साधूंना बोध केला गेलेला आहे. आणि हीच कथा ऐकून मंगलकारक असं संत सज्जन सगळे सुखावले गेलेले आहेत. सर्वांनी श्री स्वामी समर्थांची पूजा केलेली आहे, साष्टांग दंडवट घातलेला आहे. साधू वृंद सगळे दत्तचरणाशी अनन्य शरण झालेले आहेत आणि म्हणू लागले, हे स्वामी समर्था, आपणच आता आमचा सांभाळ करावा. अशा पद्धतीनं देवांनी स्वर्गातून फुलाची वृष्टी केली. एक रूप श्री स्वामी समर्थ असा जय जयकार झालेला आहे. अद्वितीय असा ब्रह्मानंद सागर उचंबळला गेला. स्वस्ती श्री गुरु लीलामृत श्रुती स्मृती पुराण संमत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित त्रयोदशोऽध्याय गूढः इति श्री गुरु लीलामृते गुरु शिष्य संवादे त्रयोदशोऽध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.